नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये तीळ आणि गुळाचे लाडू आणि त्याच्यापासून वडी बनवणार आहोत. पण ही वडी आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये बनवणार आहोत. ह्यासाठी आपल्याला पाक घालण्याची गरजसुद्धा नाही आणि आपण ज्यावेळी बनवतो त्यावेळी आपल्याला हाताला चटकासुद्धा बसणार नाही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता त्याच्यासाठी इथे मी अर्ध वाटी शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे त्याची वरची साल काढून घेतलेले आहे. आणि 1 वाटी इथे भाजलेले तीळ घ्यायचे आहेत आणि 1.5 वाटी इथे आपल्याला किसलेला गूळ, चिक्की गुळाचा वापर अजिबात करायचा नाही. आपला रेग्युलर गूळच याच्यामध्ये वापरायचा आहे. आता शेंगदाणे भाजलेले आणि भाजलेले तीळसुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे, तरच त्याचा लाडू आणि बर्फीमध्ये व्यवस्थित सुगंध येईल. आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरमधून चांगल्या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. पण मिक्सरमधून वाटताना दोन्हीसुद्धा आपल्याला एकत्रितच घालायचं आहे, तरच आपली त्याची पावडर व्यवस्थित होईल. आपल्याला जसं हवं तसं व्यवस्थित होईल. आता इथे तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने माझं वाटण तयार झालेलं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंसुद्धा नाही. व्यवस्थित आपली त्याची व्यवस्थित पावडर झालेली आहे. आता इथे एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण गूळ विरघळण्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि ज्या भांड्यात आपण किसलेला गूळ घालणार आहोत ते भांडीसुद्धा आपल्याला इथे कोरडं घ्यायचं आहे. कारण इथे आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही. तरच आपले लाडू आणि बर्फी व्यवस्थित खूप दिवस टिकतील. आता हे किसलेल्या गुळाला आपल्याला टोपण झाकण लावून 1 शिट्टी द्यायची आहे. पण प्रत्येकांचे शिट्टीचे टायमिंग थोडेसे वेगळे असते. जर तुमचं कुकर लवकर शिट्टी देत असेल तर तुम्ही परत एकदा 1-2 शिट्टी एक्स्ट्रा देऊ शकता. आता माझं इथं गूळ एका कुकरच्या शिट्टीमध्येच विरघळलेला आहे. म्हणूनच आपण गूळ बारीक अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. गूळ व्यवस्थित बारीक किसला तर तुमचं गूळ एका शिट्टीतच चांगल्या पद्धतीने विरघळेल. आता ह्या गुळाला मी एका भांडीमध्ये काढणार आहे. पण इथे तुम्ही बघू शकता भांडीसुद्धा माझं पूर्णपणे कोरडंच आहे. पाण्याचा वापर इथे आपण अजिबात करायचा नाही. आता गुळामध्ये जे आपण पावडर बनवलेलं होतं शेंगदाणे आणि तिळाचं ते याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं आपण वेलची पावडर घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये जायफळ पावडरसुद्धा वापरला तरीसुद्धा चालेल. आता हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला गूळ आणि जे आपण बनवत आहे ते हाताला चटकासुद्धा बसणार नाही आणि कढईलासुद्धा असं चिकटणार नाही. अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपली वडी, बर्फी आणि लाडू व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होते. त्याच्यामुळे तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरा आणि तुमची बर्फी आणि लाडूसुद्धा खूप छान पद्धतीने होतील. आता इथे तुम्ही बघू शकता मी हातानेच करत आहे. चटका अजिबात बसत नाही. आणि त्याचे लाडूसुद्धा किती चांगल्या पद्धतीने वळतात हे सुद्धा तुम्ही बघू शकता. आता याच्यातील थोडे मी लाडू बनवणार आहे आणि थोडी वडी बनवणार आहे. आणि समजा जर थोडंसं वडी बनवताना थोडा वेळ झाला, थोडं कोरडं झालं असेल, व्यवस्थित तुमच्या वड्या होत नसतील तर तुम्ही 1 सेकंद किंवा 1 मिनिट गॅसवरती थोडं गरम करून वडी बनवला तरीसुद्धा चालेल. आता ज्या प्लेटमध्ये मी वडी बनवणार आहे त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि त्याच्यातील थोडं मिश्रण मी याच्यामध्ये घालणार आहे. आता याला प्लेटमध्ये चांगल्या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. सर्व बाजूने व्यवस्थित असं दाबून त्याला प्रेस करून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आता वाटीला थोडंसं तूप लावलेलं होतं आणि त्या वाटीने सुद्धा मी अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करत आहे, म्हणजे वरची बाजू व्यवस्थित आपली एकसारखी होईल. आता याला थोडंसं गरम असतानाच आपल्याला म्हणजे थोडंसं मऊ असतानाच याची आपल्याला काप बनवायचे आहे. तुम्हाला ज्या आकारात आवडतात लहान मोठे काप तुम्ही बर्फीचे बनवू शकता.
तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली वडी तयार झालेली आहे आणि चटका बसतसुद्धा नाही आणि भांडीसुद्धा आपले चिकट असे होत नाहीत. त्याच्यातील एक वडी तुम्हाला मी काढून दाखवते. सेट झाल्यानंतर म्हणजे एक 15-20 मिनटानंतर लगेचच थंड झाल्यानंतर ही वडी आपली अशा पद्धतीने निघते. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने वडी होते. त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता. आता इथे लाडूसुद्धा माझे चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहेत आणि हे सुद्धा 15-20 मिनटानंतर ज्यावेळी थंड होतात त्यावेळी लाडूसुद्धा चांगल्या पद्धतीने सेट होतात. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की तुमची लाडू आणि बर्फी किंवा वडी कशी झाली.